अमरावतीमधलं वातावरण सध्या तापल्याचं दिसतंय। अमरावतीमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। अमरावतीमध्ये जमावाला पांगवण्यासाठी हा लाठीचार्ज झालेला आहे। अमरावतीमध्ये एका कमानीचा वाद चिघळला आणि यावेळेस जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज पोलिसांना करावा लागला। यावेळेसची एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी अमरावतीमधून समोर येते। अमरावतीमध्ये एका कमानीचा वाद चिघळलेला आहे आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना थेट लाठीचार्ज करावा लागला। आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दबाळे यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। अनिरुद्ध, नेमकं अमरावतीमध्ये काय घडतंय, का लाठीचार्ज झालाय? नक्कीच नाही। आता जर पाहिलं तर अमरावतीच्या पांढरी खानापूरमध्ये एक प्रवेशद्वार लावण्यावरून हा जो आहे तो वाद झालेला आहे। गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून हा वाद अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे आणि आता गेलं तर 4 दिवसापासून हे सर्व आंदोलक जे आहे ते अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचले होते आणि इथे आल्यानंतर त्यांनी गेल्या 4 दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयावर हे आंदोलन सुरू केलं होतं। मात्र त्यांना समाधानकारक उत्तर जे आहे ते मिळालेलं नाही आणि त्यांना कुठलंही गेल्या 4 दिवसामध्ये आश्वासन मिळालं नाही। त्यामुळं मोठ्या प्रमाणात हे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहे आणि सध्या जर पाहिलं तर सध्या आंदोलकांकडून पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक जी आहे ती करण्यात आलेली आहे। पोलिसांतर्फे अश्रुधुराच्या नरकांड्या ह्या आंदोलकांवर फोडण्यात आलेल्या आहे। पाण्याचा मारा जो आहे तो पोलिसांकडून आंदोलकांवर केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात काही पोलीस सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये जखमी झालेले आहेत आणि आता जर पाहिलं तर आता सध्या संपूर्ण परिस्थिती जी आहे ती हाताबाहेर गेलेली आहे। दोन्ही बाजूंनी पोलीस आणि आंदोलक यांच्याकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात हल्ला जो आहे तो चढवण्यात येत आहे आणि त्यामुळं मोठी परिस्थिती सध्या हाताबाहेर गेल्याचं इथं सध्या अमरावतीमध्ये पाहायला मिळत आहे। कारण गेल्या 4 दिवसापासून हे आंदोलक जे आहे ते विभागीय आयुक्त कार्यालयावर ठाण मांडून होते, तरीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जो आहे तो आंदोलकांनी केला आणि त्यामुळं आंदोलन मोठ्या प्रमाणात सध्या चिघळल्याचं पाहायला मिळत आहे। अनिरुद्ध, कमानीचा नेमका वाद काय होता, काय नेमकी मागणी होती या जमावाची? पांढरी खानापूर नावाचं जे गाव आहे तिथे प्रवेशद्वारावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं प्रवेशद्वार लावण्यासाठी एक ठराव ग्रामपंचायती मार्फत घेण्यात आलेला होता। मात्र तो ठराव घेऊन कुठल्याच प्रकारे त्यावर कारवाई झालेली नाही। त्यामुळं हा जो वाद आहे तो चिघळलेला आहे आणि त्याच्यामुळं हा वाद चिघळून आता याला हिंसक जे आहे ते स्वरूप आलेलं आहे आणि मोठा इथे एकमेकांविरोधात इथे आता पोलीस आणि आंदोलक एकमेकांच्या विरोधात समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। बिलकुल अनिरुद्ध, या दगडफेकीमध्ये काही पोलीस जखमी झालेले आहेत का किंवा लाठीचार्ज मध्ये काही आंदोलक जखमी झालेले आहेत का, या संदर्भात काही माहिती? नक्कीच नाही। आता जर पाहिलं तर या आंदोलनामध्ये पोलीस असतील किंवा आंदोलक असतील हे दोनही मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहे। काही पोलिसांना मोठ्या प्रमाणात इजा सुद्धा झालेली आहे, काही पोलीस रक्तबंबाळ झालेले आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणात इजा झाल्याचं सध्या इथं पाहायला मिळतं आहे आणि आंदोलक जे आहे ते आंदोलकही मोठ्या प्रमाणात इथे जखमी झालेले आहे। त्यामुळं हे आंदोलन आता नेमकं कोण्या दिशेने जातं हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। बिलकुल अनिरुद्ध, 5 दिवसापासून तुम्ही म्हणताय की इथं या लोकांनी ठिया दिला होता, कमानीसाठी म्हणून आग्रही होते, परंतु 5 दिवस या आंदोलनाकडे दुर्लक्ष का झालं? प्रशासकीय अधिकारी काय, त्यांचं म्हणणं काय? अनिरुद्ध, माझा आवाज येतोय? नक्कीच नाही। तुमचा प्रश्न परत विचारला तर 5 दिवसापासून इथं हे आंदोलक जे आहेत ते आंदोलन करत होते, ठिया देऊन होते। 5 दिवस या आंदोलकांच्या मागण्यांकडे का प्रशासनाने लक्ष दिलं नाही? प्रशासनाने काही म्हटलेलं आहे का? नक्कीच नाही। आता जर पाहिलं तर 5 दिवसांपासून हे आंदोलक जे आहे ते इथे आलेले होते, कारण महाशिवरात्रीची सुट्टी त्यानंतर सलग 3 ज्या सुट्ट्या आल्या त्या सुट्ट्यांमुळे हा आंदोलनाला जी आहे ती मोठ्या प्रमाणात हे चिघळलेलं आहे। कारण 3 सुट्ट्या ह्या सलग आलेल्या होत्या आणि त्यामुळे प्रशासन काहीही करू शकलेलं नाही। अशा वेळेस या आंदोलकाचा जो फायदा आहे तो काही लोकांनी घेतला आणि याच्यामध्ये काही वेगळे लोक शिरल्याची सुद्धा आंदोलकांनी माहिती दिली होती आणि त्यामुळं हा मोठा वाद जो आहे तो आता चिघळल्याचं सध्या पाहायला मिळतंय। अगदी अनिरुद्ध, या सगळ्या जमावाचं नेतृत्व कोणी केलंय? राजकीय पक्ष इथं इन्व्हॉल्व आहेत का? या सगळ्या जमावाचं, या आंदोलनाचं नेतृत्व कोण करताय? काही पुढारी आहेत का तिथं? आता जर पाहिलं तर या आंदोलनामध्ये RPIचे जे राजेंद्र गवई आहेत आणि त्यांच्या मातोश्री ज्या आहेत यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं। त्यांच्या घरून या आंदोलकांना जे आहे ते दोनही वेळचं जेवण पोहोचवल्या जात होतं आणि राजेंद्र गवई आणि त्यांच्या ज्या आई आहेत कमलाताई गवई या आंदोलनाचं नेतृत्व करत होत्या आणि ह्या आंदोलनाचं नेतृत्व करत असताना
यांनीच हे आंदोलन जे आहे ते एक हाती पुढे नेलं होतं. मात्र आता हे आंदोलन सगळी परिस्थिती जी आहे ती हाताबाहेर गेलेली आहे आणि आता हे आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटल्याचं इथं पाहायला मिळत आहे. बिलकुल अनिरुद्ध, हे आंदोलक जे तुम्ही म्हणताय की 5 दिवस इथं बसले होते, अचानक असं काय झालं की पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला? पोलिसांनी का लाठीचार्ज केला? आंदोलक जे आहे ते आक्रमक झालेले होते, कारण 5 दिवसांपासून हे आंदोलक जे आहे ते विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठाण मांडून होते. आज खरं तर दुपारपर्यंत त्यांना निर्णय येणं अपेक्षित होता, मात्र अजूनपर्यंत कुठलाही निर्णय हा आंदोलकांपर्यंत पोहोचलेला नव्हता. कुठेतरी प्रशासन वेळ काढूपणाचं धोरण घेतंय असा आरोप आंदोलकांचा पोलिसांवर प्रशासनावर होता आणि त्यावेळेसच आता आंदोलक जे आहे ते विभागीय आयुक्त कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न करत होते. विभागीय आयुक्त कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाचं जे मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हा जो वाद आहे तो मोठ्या प्रमाणात चिघळलेला आहे आणि त्यामुळं आता जर पाहिलं तर हे आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटल्याचं सध्या इथं पाहायला मिळत आहे. बिलकुल अनिरुद्ध, राजेंद्र गवई जे या आंदोलनाचं नेतृत्व करतायत त्या किंवा त्यांच्या मातोश्री इथं उपस्थित होत्या का? नक्कीच. आता हे जे काही विभागीय आयुक्तांसोबत चर्चा झाली होती ही चर्चा संपवून राजेंद्र गवई यांच्या मातोश्री या आंदोलकांमध्ये गेलेल्या होत्या आणि नेमकी काय विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली हे त्यांनी आंदोलकांना सांगितलं होतं आणि हे जेव्हा आंदोलकांना त्यांनी सांगितलं त्यानंतर हा जो वाद आहे हा मोठ्या प्रमाणात तिथे चिघळल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी ही कमान लावायला प्रशासनाचा नकार होता का किंवा प्रशासन ही कमान लावण्यास परवानगी देत नव्हतं का, अशी काही माहिती? स्नेहिल, ही जी कमान होती या कमानीला सध्या तिथे 2 वर्षापूर्वी एक ग्रामपंचायती मार्फत ठराव घेण्यात आला होता आणि ठराव घेतल्यानंतर ज्या परवानग्या लागतात त्या सर्व रितसर परवानग्या सुद्धा घेण्यात आलेल्या होत्या. तरीही ती कमान लावण्यासाठी त्या गावातील काही नागरिकांचा विरोध होता आणि हे नागरिक जे आहे ते ही कमान लावू देत नव्हते आणि ही कमान लावू देत नसल्यामुळं हा वाद जो आहे तो चिघळलेला होता. या नागरिकांनी कमानीसाठी लागणाऱ्या ज्या काही मागण्या होत्या किंवा जे काही कागदोपत्री कारवाया करायच्या होत्या त्या संपूर्ण पूर्ण केल्या होत्या. लोकवर्गणीतून या कमानीचं बांधकाम होणार होतं, त्याच्यासाठी जवळजवळ 5 लाखांचा निधी सुद्धा लोकवर्गणीतून जमा करण्यात आलेला होता. मात्र अशा परिस्थितीतही तिथे बांधकाम कमानीचं होऊ दिलेलं नाही आहे आणि या बांधकाम होऊ न दिल्यामुळं मोठा रोष त्या गावातील आंदोलकांमध्ये निर्माण झाला आणि तिथे त्या गावामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली होती. संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर ही संचारबंदी झुगारून हे सर्व आंदोलक जे आहे ते अमरावतीमध्ये दाखल झाले होते आणि अमरावतीवरून ते मुंबईच्या दिशेनं लॉंग मार्च काढणार होते. मात्र हा लॉंग मार्च थांबवण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने त्यांना विनवणी केली होती. त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मुंबईला जाऊ नका, आम्ही तुमचा न्याय जो आहे तो इथेच करतो. परंतु गेल्या 4 दिवसापासून त्यांच्यासोबत कुठलाही न्याय झालेला नाही असा आरोप जो आहे तो आंदोलकांनी केला आणि त्यानंतर मोठा जो आहे तो इथे आता राडा झाल्याचं इथं पाहायला मिळत आहे. बिलकुल अनिरुद्ध, आता जे लोक इथं मोठ्या प्रमाणात तुम्ही म्हणताय की या लोकांनी दगडफेक केली, सध्याची परिस्थिती काय? पोलिसांनी नियंत्रण मिळवलेलं आहे का? सध्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारी झालेली आहे. पोलीस आणि आंदोलक जे आहे ते इथे एकमेकांवर दगडफेक सध्या आंदोलकांनी पोलिसांवर केलेली आहे आणि अश्रुधुराच्या दरकांड्या ज्या आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहे. पाण्याचा मारा पोलिसांमार्फत आंदोलकांवर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता आंदोलन काहीसं जे आहे ते आता शांत व्हायला सुरुवात झालेली आहे. पोलिसांनी बऱ्यापैकी आंदोलनावर आता सध्या जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकारावर आपली मजबूत पकड जी आहे ती मिळवलेली आहे. त्यामुळे आता हे आंदोलन नेमकं अजून पुढे कोणत्या दिशेने जातं या सगळ्या लाठीचार्जचे, या सगळ्या आंदोलनाचे आम्ही आपल्याकडून वेळोवेळी अपडेट घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.